नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वी अर्थशास्त्र प्रकरण 5 भारतातील ग्रामीण विकास हे प्रकरण बघत आहोत। गेल्या 2 भागांमध्ये आपण भारतातील ग्रामीण विकास सुरू केलं होतं। प्रकरण पहिल्या भागामध्ये ग्रामीण विकास, त्याचं वर्गीकरण, लोकसंख्येनुसार वर्गीकरण, ग्रामीण विकासाचं महत्त्व हे भाग 1 मध्ये बघितलं होतं आपण। भाग 2 मध्ये भारतातील कृषी पतपुरवठा आणि त्यांचे प्रकार आपण बघितले होते। आज आपण बघणार आहोत भारतातील कृषी पतपुरवठ्याचे मार्ग आपल्याला बघायचे आहेत। चला तर मग आपण भारतातील कृषी पतपुरवठ्याचे मार्ग प्रकरण 5 भाग 3 बघत आहोत। पहिल्यांदा आपल्याला भारतातील कृषी पतपुरवठ्याचे मार्ग हे 2 प्रकारे आहेत ते समजून घेणे महत्त्वाचं आहे। 2 म्हणजे काय? बिगर संस्थात्मक आणि संस्थात्मक। मग बिगर संस्थात्मक मार्गांमध्ये येतं सावकार, इतर वैयक्तिक मार्ग, आणि संस्थात्मक मार्गांमध्ये येतात राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक, ग्रामीण सहकारी पतसंस्था, व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सूक्ष्म वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था। त्याच्यापूर्वी आपल्याला भारतातील कृषी पतपुरवठ्याचे मार्ग म्हणजे काय की आपण पाठीमागच्या भागांमध्ये बघितलं होतं की कृषी पतपुरवठ्याचे प्रकार अल्पकालीन, मध्यमकालीन, दीर्घकालीन किंवा उत्पादक, अनुत्पादक। पण हे कोण देतं? हे तर तुम्ही काळानुसार किंवा हेतूनुसार देतात, पण देतं कोण? तर मग 2 संस्था देत असतात, बिगर संस्थात्मक आणि संस्थात्मक। चला तर मग आपण याचा सविस्तर अभ्यास करू। बिगर संस्थात्मक मार्ग म्हणजे काय की भारतातील ग्रामीण पतपुरवठ्यामध्ये बिगर संस्थात्मक वित्त हा एक महत्त्वपूर्ण घटक असून जवळजवळ 40% पतपुरवठा हा बिगर संस्थात्मक संस्था करत असतात। बिगर संस्थात्मक कर्जांचा व्याजदर हा खूप उच्च असतो। जमीन व इतर संपत्ती तारण ठेवूनच हा बिगर संस्थात्मक मार्गांमध्ये आपल्याला कर्ज मिळत असतो। म्हणजे बिगर संस्थात्मक थोडक्यात सांगायचं तर ज्या याच्यामध्ये काहीही ऑफिशियल म्हणजे सरकारचा हस्तक्षेप नसतो आणि तेथून आपल्याला कर्ज सहजगत्या मिळतं, त्याला बिगर संस्थात्मक मार्ग असं म्हणतात। मग बिगर संस्थात्मक मार्गांमध्ये जास्त आपल्याला कागदपत्र द्यावं लागत नाही किंवा कुठलेही पुरावे किंवा काही तारण ठेवावं लागत नाही। जास्त करून 40% ग्रामीण भागातली जनता काय करते, या मार्गाने आपलं कर्ज घेत असते। तसंच याचं व्याजदर पण जास्त असतं आणि तारण किंवा संपत्ती हे त्यांना कधी कधी ठेवावं लागतं। मग कुठल्या मार्गाने घेतात बघा, बिगर संस्थांमध्ये पहिला आहे सावकार। हा पूर्वी सावकार जो असतो, गावामध्ये जो काही सावकार असतो, जो पैसे लोकांना व्याजाने देतो त्याला सावकार असं म्हणतात। मग ग्रामीण भागात सावकार हा सर्वसामान्य व्यवसाय करणारा आणि भरपूर व्याज दराने कर्ज देणारा हा, तसंच व्याज जर कर्ज नाही फेडलं गेलं तर शेतकऱ्याची जमीन तारण ठेवून शेवटी स्वतःच्या नावावर उतरवणारा असा हा सावकार। पण सावकाराकडे शेतकऱ्याला सहजगत्या कर्ज मिळत असं। दुसरा आहे इतर वैयक्तिक मार्ग। मग गावातला मोठा व्यापारी असो, जमीनदार असो, एखादा श्रीमंत व्यक्ती असो, अडते असो, नातेवाईक असो, मित्रमंडळी असो इत्यादींकडून हे बिगर संस्थात्मक कर्ज मिळत असतं। आलं लक्षात? मग आपण पहिला हे भाग बघितला सावकार आणि इतर मार्ग। आता आपण संस्थात्मक मार्गांमध्ये जाऊया की सरकारतर्फे शेतकऱ्याला जे कर्ज दिलं जातं त्याला संस्थात्मक मार्ग असं म्हणतात। मग कृषी पतपुरवठा करण्यासाठी संस्थात्मक मार्ग हे प्रगतिशील धोरण आहे आणि हे वेळेत आणि मुबलक प्रमाणात पतपुरवठा मिळतो, आपल्याला वेळेत मिळतो आणि जास्त प्रमाणात मिळतो। तसंच शेतीचं उत्पादन आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा हे कर्ज आपल्याला उपयोगी पडत असतं। संस्थात्मक मार्गांसाठी लहान आणि किरकोळ शेतकऱ्यांना आणि इतर दुर्बल घटकांना कर्ज उपलब्ध करून दिलं जातं। आधुनिक तंत्रज्ञान तसंच आधुनिक शेती वापरण्याचं धोरणही ही संस्थात्मक मार्ग शेतकऱ्याला सांगत असते। मग याच्यामध्ये कोण कोण देत असतं बघा, राष्ट्रीयकृत
आणि ग्रामीण बँका, त्याला नाबार्ड असं म्हणतात. कृषी आणि ग्रामीण विकासाला वित्तपुरवठा करणारी नाबार्ड ही सगळ्यात उच्च वित्त संस्था आहे. देशातली 1 नंबरची संस्था मानली जाते आणि शेतकऱ्यांसाठीच ती संस्था काम करत असते. नाबार्डची स्थापना कधी झाली माहिती का? 12 जुलै 1982 रोजी झाली. नाबार्डचं सुरुवातीचं भांडवल म्हणजे 82 साली नाबार्डकडे किती रुपये होते? फक्त 100 कोटी होते. आणि तेच नाबार्डचं भांडवल 2011मध्ये जवळजवळ नाबार्ड या संस्थेचं 2018मध्ये म्हणजे आता 31 मार्च 2018मध्ये ते 10,580,00,000 इतकं झालेलं दिसून येतं. तसंच नाबार्ड ही संस्था जी आहे तिला भारत सरकार आणि मध्यवर्ती बँक 50-50% योगदान देत असतं आणि त्याच्यानुसार ती शेतकऱ्याला कर्ज देत असते. ही सर्वात उच्च संस्था असून शेतकऱ्याला लघु उद्योग, कुटीर उद्योग, ग्रामीण उद्योग, हस्तकला उद्योग किंवा बघा आता खेड्यांमध्ये महिला बचत गट असतो किंवा सबसिडी वगैरे दिली जाते. कुटीर उद्योग म्हणजे एखादं कुटुंब आपला व्यवसाय सुरू करतो त्याच्यासाठी सरकार याला पैसे देत असते, म्हणजे नाबार्ड यांना कर्ज पुरवठा करत असते. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की 31 मार्च 2000 जे नाबार्डचं भांडवल 1982मध्ये 100 कोटी होते आणि तीच नाबार्डचं भांडवल आता किती झालं आहे? 10,580 कोटी, म्हणजे किती प्रगती झालेली दिसून येते बघा. भारत सरकार यांच्यातील भागभांडवलाच्या रचनेनुसार नाबार्ड ही एक परिपूर्ण आणि भारत सरकारच्या आधिपत्याखाली म्हणजे काय? भारत सरकारच्या हाताखाली काम करणारी ही संस्था आहे. त्याच्यामुळे ही संस्था शेतकऱ्यांचं नुकसान करत नाही, लुबाडत नाही. आलं लक्षात? पुढचं आहे ग्रामीण सहकारी पतसंस्था. पहिली नाबार्ड झाली, दुसरी ग्रामीण सहकारी पतसंस्था. मग ग्रामीण पतपुरवठा हा अल्पकालीन म्हणजेच कमी वेळेसाठी, आपण अल्पकाल किती बघितला होता? 2 वर्षांसाठी. मग सहकारी संस्था अल्पकाळ व दीर्घकालीन सहकारी पतसंस्था विभागला जातो. मग ग्रामीण पतपुरवठा हा काही काही अल्पकाळासाठी देतात, काही काही दीर्घकाळासाठी देत असतात. मग अल्पकालीन सहकारी पतसंस्थांमध्ये बघा 2 प्रकारे विभागल्या जातात असं सांगितलं तुम्हाला, अल्पकालीन आणि दीर्घकालीन. मग अल्पकालीन कोण काम करतं? म्हणजे जे 2 वर्षापर्यंतचं कर्ज देते ती कुठली संस्था काम करते? भारतीय कृषी पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राज्य सहकारी बँका या अल्पकालीन हे करत असतात. या त्रिस्तरीय याच्यावर काम करतात. बघा कसं त्रिकोणासारखं. पहिलं प्राथमिक याच्यावर, नंतर समजा आता आपला नंदुरबार जिल्हा आहे म्हणजेच प्राथमिक याच्यावर म्हणजे तुमच्या गावावर किंवा शहाद्यामध्ये, नंतर जिल्ह्यामध्ये म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात एक बँक असते आणि राज्य म्हणजे मुंबईला वगैरे किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये ती एक बँक असते. आलं लक्षात? आता त्याच्यामधलं दीर्घकालीन पतसंस्था, या संस्था शेतकऱ्याला दीर्घकाळासाठी पुरवठा करतात. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे बघा, काळानुसारमध्ये 5 वर्ष ते 10 वर्ष किंवा 10 वर्षाच्या पुढील कर्ज या गरजा भागवल्या जातात. या संस्था 2 प्रकारे काम करतात. मग कुठल्या करतात बघा? प्राथमिक आणि राज्य. बघा अल्पकालीनमध्ये 3 संस्था होत्या, प्राथमिक, जिल्हा आणि राज्य. पण दीर्घकालीनमध्ये 2च संस्था आहेत, प्राथमिक आणि राज्य. मग प्राथमिक सहकारी संस्था व ग्रामीण बँका या स्वतंत्र पातळीवर काम करत असतात. मग राज्य सहकारी शेती व ग्रामीण बँका यासुद्धा त्यांच्या शाखानुसार प्राथमिक संस्थेकडनं घेतात आणि त्यांचं काम राज्य संस्थेपर्यंत करत असतात. खेड्यांपर्यंत त्या कार्य करत असतात. आलं लक्षात? या काय आहेत? ग्रामीण सहकारामध्ये दीर्घकालीन पतसंस्था आहेत. आता तिसरी जी बँक आपल्याला काम करते संस्थात्मकमध्ये, व्यापारी बँका. मग व्यापारी बँका ग्रामीण भागात आपल्या शाखा स्थापन करून ग्रामीण पतपुरवठा करण्याचं काम करत असतात. मग व्यापारी बँका कोण कोण आहे बघा? आता समजा तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ पंजाब वगैरे या सगळ्या व्यापारी बँका म्हणतात. पण व्यापारी बँकांचं कर्ज हे बघा सरकारी बँकांपेक्षा कर्जाचे व्याजदर त्यांचे जास्त असतात. चौथी आहे ड, प्रादेशिक ग्रामीण बँका. मग प्रादेशिक अधिनियम 1976 नुसार अंतर्गत प्रादेशिक ग्रामीण बँकांची निर्मिती केली. कधी झाली? 1976 मध्ये. मग या विशिष्ट बँका असून ग्रामीण भागात दुर्बल घटकांच्या
पूर्ण करतात. म्हणजे या फक्त जे दुर्बल घटक आहे, जे आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, म्हणजे काय दारिद्र्य आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी ते काम करत असतात. मग प्रादेशिक ग्रामीण बँका ग्रामीण भागात स्थापन झालेल्या असतात. त्याच्यामुळे व्यापारी बँकांचं व्यावसायीकरण अनुशासन असलेल्या बँका या असतात. म्हणजे जर एखादी व्यापारी बँक जर जास्त कर्ज आकारत असेल तर प्रादेशिक बँका त्यांच्यावर नियंत्रण ठेवत असतात. बघा, समजा तुम्हाला मी आता प्रादेशिक बँकेचं सांगितलं की या फक्त ग्रामीण दुर्बल भागांसाठी. मग तुम्ही म्हणणार की मॅडम की समजा आता दुर्बल माणूस आहे किंवा दरिद्री माणूस आहे असं कसं ओळखायचं? कारण काही लोक खोटं सांगतात. पण आता 7/12 वगैरे त्यांचं आधार कार्डवरच सगळी नोंदणी असते, त्याच्यामुळे खोटं आता होत नाही. पुढची आहे सूक्ष्म वित्तीय संस्था. मग सूक्ष्म म्हणजे लहान. मग सूक्ष्म वित्तीय पुरवठा संस्था या सवलतीच्या व्याजदराने ग्रामीण पुरवठा करतात. म्हणजे सवलत देतात याला, शेतकऱ्याला. कधी सबसिडी पण देतात आणि शेतकऱ्याला कर्ज पुरवठा उशिरा जरी झाल्या तरी त्यांना सवलत उपलब्ध करून देत असतात. परंतु कर्ज पद्धतीची कमी उत्पादकता, कर्ज मिळवण्याचा विलंब, कर्ज प्रक्रिया खर्च या सर्व कारणांमुळे लहान शेतकऱ्यांना या सवलतीच्या कराचा लाभ घेता येत नाही. बघा, या बँकांचं काय होतं, ह्या कमी दरात तर देतात, परंतु या बँकांमध्ये जर आपल्याला कर्ज पाहिजे असेल शेतकऱ्याला तर कर्ज मिळण्यासाठी विलंब होत असतो. कर्जासाठी खर्च जास्त करावा लागतो, कागदपत्री जास्त द्यावी लागते. अशा या कारणांमुळे या संस्थेकडून शेतकरी जास्त कर्ज घेत नाही. म्हणून अशासकीय संस्था 1970 पासून, बघा ही संस्था होती. मग अशासकीय संस्था 1970 पासून दुर्बल घटकांना कुटुंबाचा कर्ज पुरवठा करण्याचे पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेले आहे. अशासकीय संस्थांना 1970 पासून मग शेतकऱ्यांना तुम्ही कर्ज पुरवठा दिला तरी चालेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, मग आपण आज काय बघितलं. इथं हे प्रकरण 5वं संपलेलं आहे. पण आपण आज काय बघितलं ते आपल्याला थोडक्यात आपण उजळणी करणार आहोत. मग आपण हे करणार आहोत. त्यापूर्वी या प्रकरणामध्ये आपल्याला काय बघितलं होतं ते पण मी तुम्हाला सांगितलं की भाग 1 मध्ये ग्रामीण विकास म्हणजे काय, ग्रामीण विकासाचं महत्त्व, भाग 2 मध्ये कृषी पतपुरवठ्याचे प्रकार, आणि आज आपण बघितलं भारतातील कृषी पतपुरवठ्याचे मार्ग. मग मार्ग बघताना आपण 2 बघितले, बिगर संस्थात्मक. म्हणजे बिगर संस्थात्मक म्हणजे सरकारी नाही, संस्थात्मक म्हणजे सरकारी. मग बिगर संस्थात्मकमध्ये सावकार, इतर वैयक्तिक मार्ग, आणि संस्थात्मकमध्ये आपण जवळजवळ 5 मार्ग बघितले होते. ते तुम्ही आठवायचा प्रयत्न करा. सावकार, इतर, बिगर संस्थात्मकमध्ये मग आपण नाबार्ड बघितलं. ग्रामीण सहकारी पतसंस्था करणाऱ्या 2 आहेत, अल्पकालीन आहेत आणि दीर्घकालीन आहेत. तसंच तिसरी बँक होती व्यापारी बँक, चौथी प्रादेशिक ग्रामीण बँका, आणि शेवटची होती सूक्ष्म वित्तीय संस्था. अशा प्रकारचं 5 आपण संस्थात्मक मार्ग असलेले पतपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना आपण बघितलं. मग हे प्रकरण इथं संपतं. पण आजचा जो व्हिडिओ आहे त्या आजचा अभ्यास तुम्हाला आहे की नाबार्डचा अलीकडच्या कामगिरीची माहिती मिळवा. म्हणजे तुम्ही गुगलवर सर्च करा, गुगलवर लिहा की नाबार्डच्या अलीकडच्या कामगिरीची माहिती मिळवा. आणि माहिती तुम्ही 1 पेजमध्ये, अर्ध्या पेजमध्ये टाकून माझ्या व्हॉट्सअप नंबरला टाका किंवा इथं यूट्यूबला कमेंट्स करा. आलं लक्षात? पण अभ्यास करणं गरजेचं आहे. धन्यवाद.